इकडे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अगदी थोड्याच वेळामध्ये भारतीय संघाची घोषणा होणार आहे। फॉर्म हरवलेला असला तरी देखील रोहित शर्माच कर्णधारपदी कायम राहणार असल्याचं कळतंय। दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहचा या संघामध्ये समावेश होणार का याची सुद्धा आता सगळ्यांनाच उत्कंठा आहे। विजय हजारे ट्रॉफी गाजवणाऱ्या करुण नायरला संधी मिळणार आहे का हा सुद्धा प्रश्न विचारला जातोय। त्यासोबतच यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर यांना संधी मिळते का की ते बाहेरच राहतात असं सुद्धा बोललं जातंय। त्यामुळे कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची अगदी काही थोड्याच वेळात घोषणा केली जाईल। फॉर्म हरवलेला असला तरी देखील रोहित शर्माच कर्णधारपदी कायम राहणार आहे। सिद्धेश कांझे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सिद्धेश, अगदी थोड्याच वेळामध्ये भारतीय संघाची घोषणा होणार आहे। फॉर्म हरवलेला आहे तरी देखील रोहित शर्मा हाच कर्णधार असणार आहे। आणखी कुणाचा समावेश होऊ शकतो संघात? अमोल, गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता होती की टीम इंडियाची घोषणा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कधी होणार आहे, कारण आतापर्यंत या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सगळ्या संघांनी आपले संघ जाहीर केलेले आहेत, पण भारतीय संघाची घोषणा कधी होणार ही उत्सुकता होती। पण आज अजित आगरकर आणि रोहित शर्मा हे दोघेही पत्रकार परिषद घेणार आहेत थोड्याच वेळात आणि 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला जाणार आहे। रोहित शर्मा आणि आगरकर नुकतेच बीसीसीआय कार्यालयात पोहोचले आहेत। त्यांची सध्या बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतर पत्रकार परिषद ते घेतील आणि संघ जाहीर करतील। आताच तू म्हणालास की फॉर्म मध्ये जरी नसला तरी रोहितकडे कर्णधारपद देण्यात आलेलं आहे। याचं कारण वन डे आणि T20 तो फॉर्म मध्ये आहे। आत्ताच अलीकडच्या काळात ज्या टेस्ट सिरीज झाल्या तिथे त्याची बॅट चालली नाही, पण त्याचं रेकॉर्ड बघितलं तर ते चांगलं आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा रोहितवर विश्वास दाखवण्यात आला आहे आणि तो टीम लीड करणार आहे। पाहावं लागेल, बुमराह बाबत संभ्रम आहे कारण तो दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे तो खेळणार की नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही याबाबत सगळ्यात मोठा संभ्रम आहे। तर थोड्याच वेळात आता टीम डिक्लेअर होईल आणि कोण 15 जण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार हे नक्की होईल। निश्चित। सिद्धेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।